जळगाव शहरातल्या मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर तिसऱ्या दिवशी नागरिकांची जी आहे गर्दी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता याच पेट्रोल पंपावर आहोत। आपण जर दुसऱ्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी पुन्हा जे आहेत नागरिक आपल्या मोठमोठ्या कॅन घेऊन या ठिकाणी जे आहे रांगेत उभं असल्याचं पाहायला मिळतं आहे। ग्रामीण भागात देखील डिझेलचा तुटवडा जाणवत असल्यामुळे आता ग्रामीण भागातले नागरिक जे आहेत ते शहराकडे वळलेले आहेत। त्यामुळे सलग आता तिसऱ्या दिवशी जे आहेत नागरिकांची या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आलेले आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये मुबलक पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे। मात्र असं असतानाही या ठिकाणी वाहनांची जी आहे मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे। शेतकरी असतील किंवा इतर नागरिक असतील ते कॅन घेऊन या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या अडचणींचा जो आहे या ठिकाणी नागरिकांना सामना करावा लागतोय। आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी चारचाकी वाहनांच्या देखील जे आहेत रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे की लोकांनी पॅनिक होऊ नये। पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। लोकांनी अतिरिक्त गरजेव्यतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करू नये। मात्र असं असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाकडे नागरिकांकडून पाठ फिरवली जाते आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता नागरिकांची जी आहे गर्दी या ठिकाणी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण या दृश्यांमध्ये बघतो आहे की पेट्रोल पंपाबाहेर जी चारचाकी वाहनांची रांग लागलेली आहे ती भली मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे। सर्व चारचाकी वाहनधारक जे आहेत या ठिकाणी सकाळपासून रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे आता कुठेतरी जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी देखील पेट्रोल डिझेलचा टंचाई भासत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून काही पेट्रोल पंपांवर डिझेल शिल्लक नसल्यामुळे आता ज्या पेट्रोल पंपांवर हे पेट्रोल डिझेल शिल्लक आहे त्याच ठिकाणी जे आहे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता एकंदरीतच जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला देखील नागरिकांकडून कुठलाही प्रतिसाद दिला जात नसून लोकांकडून गरजेव्यतिरिक्त डिझेल खरेदी केली जात असून पेट्रोल पंपांवर चारचाकी वाहनांच्या रांगा या ठिकाणी कायम असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांनी कालच पुरवठा अधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेत की कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देऊ नये। असं असतानाही पेट्रोल पंप चालकांकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना जे आहे कॅनमध्ये डिझेल दिलं जात आहे। गरजेव्यतिरिक्त डिझेलचा साठा केला जातो। आता यावर जिल्हा परिषद नेमकं काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।